तो सर्व कर्म ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो. अंतःस्करणाच्या शुद्धीसाठी तो कर्म करत असतो. हा महत्वाचा विषय आहे, अंतःस्करणाच्या शुद्धीसाठी. तर अंतःस्करणामध्ये करण म्हणजे इंद्रिये, तर त्या ठिकाणी 5 इंद्रिय आहेत. अंतःस्करण मन बुद्धी चित्त आणि अहंकार. ही इंद्रिये कुठल्याही आपल्या आज विज्ञानाने जे तयार केलेलं काय म्हणतात त्याला, आपण डोक्याचं वगैरे आपण ते हे घेतो, काय म्हणतात त्याला, MRI म्हणा किंवा CT स्कॅन म्हणा, इथे ही इंद्रिय आपल्याला भेटणार नाही. अहंकार, आपलं अंतःस्करण मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे कुठे भेटणार नाही भेटणार. कारण विज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. विज्ञानाला मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत जात आहे, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. पण आपल्या शरीरात अंतःस्करण, म्हणून त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे, काय म्हटलं आहे, अंतःस्करणाच्या शुद्धीसाठी कर्म करावं लागतं. कारण हे कर्म केल्यानंतर अंतःस्करणामध्ये असलेले मन शुद्ध होते, बुद्धी शुद्ध होते, चित्त शुद्ध होत आहे, आणि जो शेवटी टोकाला जाऊन राहिलेला अहंकार तो राहत नाही. त्याला मीपणाचा कोणताही अहंकार नसतो. बघ पुढं सांगितलंय. मग मीपणा त्याच्यामध्ये राहत नाही, कारण हे मी करत नाही. हे परत ठासून सांगावं लागतं. अंतःस्करणाला परत ठासून सांगावं लागतं. कारण हे मी नाहीये, मी स्वयं आत्मा आहे, मी स्वयं स्वस्वरूप आहे, हे परत सांगावं लागतं. सकामी पुरुषाला अहंकार असतो आणि फलाच्या आसक्तीने तो बांधला जातो. गोड सकामी पुरुष. श्लोक 13 ते 26 मध्ये ज्ञानयोगाचे विस्तारपूर्वक कथन केले आहे. वास्तविक ईश्वर काहीच करत नाही, परंतु मायेच्या उपाधीचा आरोप हा त्याच्यावर केला जातो. त्याच्यावर आपण एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे आता ही विद्युत शक्ती आहे ना. आता ह्या विद्युत शक्तीमुळे इथे वेगवेगळी उपकरणं जी लावलेली आहेत ती कार्य करत असतात. आमच्या वर जे आहे उपकरण म्हणजे बल्ब हा आपल्याला उजेड देतो. बाजूला जो पंखा आहे तो वारा देतो, किंवा अन्य जे काय आपण म्हणूया हे आपला शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य, काय याला काय म्हणतात, माईक म्हणूया, क्षेपण ध्वनी म्हणूया, जी काय आहेत ती कुणाच्या आधारे केली जाते, त्या एकमेव विद्युत शक्तीच्या आधारे. आता विद्युत शक्ती जी आहे, ज्याप्रमाणे ती जी युनिव्हर्सल आहे, जसं आपण म्हणतो भगवंताला आपण युनिव्हर्सल म्हणतो, सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे, तशी विद्युत शक्ती सर्व ठिकाणी व्यापलेली आहे. पण त्या उपकरणापर्यंत पोहोचण्यासाठी तिला कुठेतरी ड्रम म्हणजे वायर किंवा ही काहीतरी घालावी लागते, तिथपर्यंत तिला आणावी लागते. आता ही जी विद्युत शक्ती जी आहे तिला हा जे उपकरण जे लावलेलं आहे, त्या उपकरणाचा जो प्रॉडक्ट आहे वेगवेगळा, या बल्बाचा प्रॉडक्ट उजेड, फॅनचा प्रॉडक्ट वारा, तर अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रॉडक्ट या उपकरणामध्ये जे तयार झालेले आहेत, तर ह्या प्रॉडक्टचा आणि त्या विद्युत शक्तीचा काही डायरेक्ट संबंध नाही. तसं आत्मा आमच्या ठिकाणी आहे, आणि या शरीराने जरी कुठलंही कर्म केलं तर त्या कर्माचा लेप आत्म्याला लागत नाही. उद्या ते उपकरण बिघडलं, लाईट आहे तिथेच राहते, आपण चेक जर केली तिथे लाईट आहे, इथपर्यंत लाईट आहे, फक्त तो फॅन फिरू शकत नाही, त्याचा काय तर कंडेन्सर गेलेला आहे, किंवा लाईटची जी फिलामेंट्स तुटलेली आहे, आपल्या बल्बची आणखी काहीतरी झालेलं आहे. बरोबर ना. विद्युत शक्ती आहे कारण ती युनिव्हर्सल आहे. त्याप्रमाणे आत्मा हा युनिव्हर्सल आहे, तो सर्व ठिकाणी भरून आहे, म्हणून त्याला कुठल्याही कर्माचा लेप लागत नाही, ते सांगितलेलं आहे. ते ध्यानामध्ये ठेवावं. श्लोक 13 ते 26 मध्ये ज्ञानयोगाचे विस्तारपूर्वक कथन केले आहे. वास्तविक ईश्वर काहीच करत नाही, बघा, परंतु मायेच्या उपाधीचा आरोप त्याच्यावर केला जातो. मग आम्ही म्हणतो ना, बघ हे देवाने केलं, बघ देवाने केलं, आम्ही सर्व काही केलं, आम्ही पूजा केली, अर्चा केली, आणखी काय केलं, अनुष्ठाने घातली, एवढे लाखो रुपये खर्च केले, पण काय झालं, देवाने नाही. पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान केलं, पुत्रप्राप्ती झाली नाही. आणखी काहीतरी कशाच प्राप्तीसाठी काय केलं, नाही झालं. आरोप कोणावर, बाबड्या देवावर. पण माझ्या कर्माकडे कोण आम्ही लक्ष देत नाही, पण त्यासाठी हा आरोप त्याच्यावर केला जातो. म्हणून विश्वाचा विस्तार त्यानेच केला असे दिसून येते. ही तत्वज्ञान बरीच खोल आहेत.
बरं समजणं पण कठीण आहे, कारण संपूर्ण विश्वाचा विस्तार त्यानेच केलेला आहे. पण त्याने कशा प्रकारे केला तर मायेचा आधार घेऊन केलेला आहे. पण ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला, कुठे? मथुरेमध्ये ना, गोकुळामध्ये नाही, मथुरेमध्ये जन्म झाला त्यांचा, त्या कैद खान्यामध्ये. पण तिथे जन्म होण्यापूर्वी त्याने त्या मायेला पूर्वी पाठवले अगोदर. कोणाच्या घरी? नंदाच्या घरी. कुठे? गोकुळामध्ये. आणि तिला सांगितलं माझ्या अगोदर जाऊन तू जन्म घे आणि हा संपूर्ण मायेचा जो पसारा ते पसरून ठेव. म्हणून त्यासाठी ते सर्व कोण? दरवाजावर असलेले पहारे घरी झोपी गेले ना. हा तिचा सर्व कर्तृत्व, कोणाचा? मायेचा. आणि तीच माया आमच्यामध्ये, म्हणून त्यासाठी आम्हाला सत्य दिसत नाहीये. मायेच्या आवरणामुळे आम्हाला सत्य दिसत नाही, तर ते सांगितलं आहे. मायेचा उपाधीचा आरोप त्याच्यावर केला जातो, म्हणून विश्वाचा विस्तार त्यानेच केला असे दिसून येते. तो ईश्वर विश्वातील सर्व प्राणी मात्रांना व्यापून राहतो, परंतु तो कधी कोणाची आसक्ती ठेवत नाही. तो कोणाचे पाप अथवा पुण्य घेत नाही. त्याला पाप आणि पुण्य काही लागत नाही, आणि तो घेत पण नाही आपल्यावर. कारण तू केलं, तुझ्या कर्माने केलं, तुझं कर्म केलं, त्या कर्माचं फळ पाप किंवा पुण्य. अज्ञानामुळे ज्ञान दाखलेले गेले नसते, त्यामुळे अज्ञानी जीव मोहित होतात. आत्मज्ञानाने अज्ञान नष्ट होते आणि मग सच्चिदानंद घन परमात्म्याचा अनुभव येऊ लागतो. ज्ञानाने ज्याचे सर्व दोष नाहीसे झाले आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानाचीच आवश्यकता आहे, आणि हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. आणि भगवंताचं नामस्मरण होता 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 तल्लीन होता होता या भक्तीच्या सर्व पायऱ्या चढत चढत आपण शेवटच्या पायरीवर जाऊन पोहोचतो. आणि आत्मनिवेदन भक्ती मला ज्यावेळी प्राप्त होते, म्हणजे मी आणि आत्मा हा वेगळा नाही, अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी मी पोहोचतो, त्यावेळी ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञानच राहत नाही, कारण स्वयं ज्ञान होत आहे. आत्माना विवेक म्हटलेला आहे. तर आत्म्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आत्म्यालाच जावं लागतं, आत्मा बनूनच जावं लागतं. हे तत्वज्ञान आहे. आत्मज्ञानाने अज्ञान नष्ट होते आणि मग सच्चिदानंद घन परमात्म्याचा अनुभव येऊ लागतो. ज्ञानाने ज्याचे सर्व दोष नाहीसे झालेले आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होतो. ते स्वतः ब्रह्मरूप होतात, हे जाणतात, आणि सारे विश्व चैतन्याचा लीलाविलास आहे हेही जाणतात. म्हणून त्यांना हे समजतंय, कारण हा सर्व त्याचा लीलाविलास आहे. कुणाचा? भगवंताचा, कारण ही भगवंताची सर्व लीला आहे. म्हणून त्यासाठी तिथे मग ते गडबडून जात नाहीत, आज्ञाधारक बनतात. कुणाचे? त्या भगवंताची आज्ञाधारक. भगवंता तुम्ही मला जे काय सांगेल ते काय म्हणतात त्याला आपण? शिरसावंद. बस कधी? आता यायला हात तयार आहे, दोन्ही हात वरून तयार आत्ता या क्षणाला. कारण आम्हाला आणखी काय करायचं आहे? तुझ्यासाठी यायचं आहे ना, तर हा क्षण मी कशाला घालवो? मला इथे राहून तरी मला काय करायचं आहे? काय करायचं आहे आम्हाला? पण आम्ही बांधलो गेलो म्हणून आम्हाला जायला मागत नाही, कारण माया आम्हाला सांग नाही तू कसं जाणार आता? तुझ्या पाठीमागे तुझं कुटुंब आहे, तुझ्या पाठीमागे अमुक अमुक आहे, तुझ्या पाठीमागे धंदा आहे, व्यवहार आहे, सर्व आहे, हा आहे, तू आहे, तू आहे, तू आहे, तू आहे, हे सर्व मग चिंतन होत आहे आणि आम्ही बांधून राहतो. मला एक सांगा, हे सर्व असताना तो माणूस जातो की नाही? आम्ही आमच्यासाठी चांगला बंगला बनवतो, कशासाठी? चांगल्या प्रकारे राहण्यासाठी. म्हणून सुद्धा त्या बंगल्यात यावं असं वाटतं. पण कधी कधी असं होत आहे का? कुठेतरी ते ठरलेलं आहे. पण त्यासाठी आपण त्या ईश्वराच्या लीलेमध्ये विश्वास ठेवावा. आत्मज्ञानी पंडित, जे आत्मज्ञान त्यांना पंडित म्हटलेलं आहे. कशासाठी? त्यांना हे ज्ञान झाले म्हणून त्यांना पंडित म्हटलेलं आहे. नुसतं वेशाने पंडित नाही, आत्मज्ञानी पंडित. ते गाय, हत्ती, कुत्रा वगैरे सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणं, म्हणजे पशु असू द्या, कोणी असू द्या, सर्वांमध्ये समदृष्टी. कारण त्यांना काय दिसतोय? तो आकार दिसत नाही. हा आकार त्यांना दिसत नाही. त्यांना फक्त काय दिसते? या आकारामध्ये राहिलेली सतवस्तू म्हणजे आत्मा, या आकारामध्ये राहिलेली आपलं स्वस्वरूप त्यांना दिसतंय.
म्हणून त्यासाठी हा जो नमस्कार केला जातो, बऱ्याच जणांना वाटतं हा नमस्कार तो मला करतो. अरे तो नमस्कार तुम्हाला नाही, हा नमस्कार हा स्वयं आत्म्याला करतो. कारण तूही आत्मा आहे, मी आत्मा आहे. जय सच्चिदानंद. पण त्यासाठी ते सर्वांना सम मानतात. ते प्रिय वस्तू प्राप्त झाली तरी हर्ष मानित नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली तरी उद्वेग मानित नाही. ज्याला आत्मानंद प्राप्त होतो तो विषयाच्या सुखासाठी आसक्त होत नाही. विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारणीभूत होतात. विषयामध्ये सुख आहे असे बोलणे सुद्धा योग्य नाही. विषयांचे स्वरूप न कळल्यामुळे विषयात सुख आहे असे भासते. आहे का विषयात सुख? सांगा ना मला, सांगा ना मला. आपण सर्वजणांनी हे उपभोगलेलं आहे, उपभोगत आहात. विषयामध्ये सुख आहे का? 6 विषय आहेत. 6 की 5 आहेत? 5 आहेत ना. कुठले? डोळ्याने पाहणं त्याला काय म्हणतो आपण? नाकाने वास घेतो त्याला काय म्हणतो? जिभेने जे 5 जे विषय ठरलेले आहेत, कुठले आहे विषय? सांगा ना. तर हे विषय आपल्याला सुख देतात का? नाही. थोड्या वेळापुरतं, नंतर दुःखच प्राप्त होतंय. गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे 5 विषय आहेत. गंध, त्यासाठी भगवंताने आम्हाला ते ज्ञानेंद्रिय प्राप्त करून दिलेले आहे. गंधाचा विषय प्राप्त करण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारे नाक दिलेलं आहे. गंध रसासाठी जिव्हा दिलेले आहेत. तेजासाठी डोळे दिलेले आहेत. शब्दासाठी कर्णेंद्रिय दिलेले आहेत. आणि स्पर्श विषय जाणण्यासाठी आम्हाला त्वचा दिलेली आहे. पण हे आपल्याला थोडा वेळ सुख देतात, नंतर दुःख देतात. पण त्यासाठी त्याने सांगितलेलं आहे, तो विषयांच्या सुखासाठी आसक्त होत नाही कोण? ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे तो. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारणीभूत होतात. विषयामध्ये सुख आहे असे बोलणे सुद्धा योग्य नाही म्हणतात कोण? ज्ञानेश्वर माऊली. विषयांचे स्वरूप न कळल्यामुळे विषयात सुख आहे असे भासते. जो काम आणि क्रोधाला जिंकतो तोच खरा योगी होय. 27 ते 29 या श्लोकामध्ये भक्तियोग ध्यानयोगाचे वर्णन केले आहे. मनाचा मनपणा नाहीसा झाला की तेथे अहंकार, भ्रम वगैरे शिल्लक राहत नाही. जो पुरुष यज्ञ व तपाचा भोगता आहे आणि सर्व लोकांचा ईश्वर मी आहे हे जाणतो, त्याला अखंड शांतीचा लाभ होतो. द्वैत न मोडता भगवान श्रीकृष्ण आता पुढील अध्यायात, म्हणजे आता पुढच्या अध्यायात ते सांगणार आहे, त्याच्यापूर्वी आपण थोडीशी ज्ञानेश्वरांच्या ओव्या घेऊया. तर इथे अत्यंत एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ध्यानयोगामध्ये मनाचा मनपणा नाहीसा होतो. याच्यावर थोडंसं आपण विस्तृत करूया. वेळ कळत नाही, वेळ निघून जात असते. तर ध्यानामध्ये, ध्यान म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेडिटेशन म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला चिंतन करणं असं म्हणतो. तर भगवंताचं चिंतन करता 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 आपण हे जे मन जे आहे, मनाला छेद करून ते पुढं जातं आणि मनाच्या पुढे असलेल्या बुद्धीपर्यंत जाऊन ते थांबतं. आणि बुद्धी जी आहे ही बुद्धी त्यावेळी सम होते. आणि बुद्धी सम झाल्यानंतर तिथे मग जे पुढं जे बुद्धीहून सूक्ष्म असलेलं स्वस्वरूप म्हणजे आत्मा, त्याच्याशी आपण तादात्म्य पावतो. म्हणून ध्यानयोगातून हे घडतं. म्हणून ध्यानयोगामध्ये मनाचा मनपणा नाहीसा होतो. हे सर्व करतंय ते मन करतंय आपलं, हा सर्व व्यवहार मन करतोय. म्हणून त्यासाठी ध्यान केल्यानंतर हे होतंय की ध्यानाच्या पुढे जी अवस्था जी आहे ती म्हणजे मनाचा मनपणा राहत नाही. अशा प्रकारे अंतरंगामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण या अध्यायातील पहिला श्लोक जो आहे तो श्लोक अर्जुनाने उच्चारलेला आहे. संन्यासम कर्मणा कृष्ण पुनर्योग च संससी यच्छेय एतयोरेक तन्मे बुद्धी सुनिश्चितम. भगवान
श्रीकृष्णाला अर्जुन सांगतात, हे श्रीकृष्णा भगवंता, तू एकदा कर्माचा त्याग करावयास सांगतो आणि पुन्हा कर्मयोगाचा उपदेश करतोस, पण दोन्हीमध्ये निश्चित कल्याणकारी काय आहे हे मला सांगा ना. मी काय करायचं आता? मी द्विधावस्थेमध्ये सापडलेला आहे. एका बाजूने कर्म करायला सांगतात, एका बाजूने त्या कर्माचा त्याग करा म्हणून सांगतात. अशा प्रकारे द्विधावस्थेमध्ये अर्जुन त्यांना प्रश्न विचारतात. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ओवीमध्ये म्हणतात, मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतस्करणी, विचारू ये माझा सकळ कर्माचा संन्यासो, तुम्हीची निरोपिला होता बहु असो, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, ओखित सापुडती ऐसे द्वर्थ्य न हे बोलता, आमानेन तयाच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता, उमजून हे एके एक सारा ते बोजिजे, तरी एक निष्ठेची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते, म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थो ध्वनिते न बोलावा, परिमागिल असो देवा, आता प्रस्तुती उकलो देखावा, सांगे दोही माझी बरवा, मार्गो कवण जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित हे फळा आणि अनुष्ठिता प्रांधळा, सावियाची जैसे निद्रेचे सुख नमुडे, आणि मार्गो तरी बहुसाल सांडे, कैसे सुखासन सांघडे, सोहपे होय येणे अर्जुनाचे निबोले, देव मनी रिझले, मग होईल एके म्हणितले, संतोषुनिया. मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, तुम्ही एकच मार्ग सांगाल तर त्याचा अंतःकरणापासून विचार करता येईल. यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा हे विविध प्रकारे सांगितले होते, परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देतात? हे अनंता, आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोकांनी आपल्या मनाला कुठला उलगडा करून द्यावा? ऐका, एक सारभूत तत्वाचा बोध करायचा असेल तर ते एकाच निश्चितपणे सांगितले पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला दुसऱ्याने विनंती केली पाहिजे का? कोण म्हणतो? अर्जुन सांगतो भगवंताला, याकरता आपल्यासारख्या श्रेष्ठांना मी विनंती केली होती की परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका. परमार्थ आम्हाला आवडतो, पण तो गूढ अर्थाने सांगितला तर आम्हाला आमच्या डोक्यावरून जातो, कळत नाही. आम्हाला संसारातलं काहीतरी सांगा, व्यवहारातलं काहीतरी सांगा, ते आम्हाला व्यवस्थित कळतंय. पण परमार्थ जो काय आहे आणि तो सुद्धा गूढ अर्थाने जर सांगितलं आम्हाला कळत नाही. तत्वज्ञान आहे मानतो, पण कळत नाही ना. पण देवा, मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गापैकी कोणता मार्ग चांगला आहे हे तरी स्पष्ट करून सांगावे. जो मार्ग परिणामी अमृत मधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे, निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तसा बराच पार करता आला पाहिजे. जसं आपण इथून काणकोणमध्ये जायचं असेल, आता डायरेक्ट बस जात नाही, पूर्वी जायची होती पणजीहून सरळ सदाशिवगड, आणि काणकोणला उतरायचं माहीत होतं 1-2 तास लागणार. किती वाजता बसमध्ये बसलो? सकाळी 7 वाजता बसलो कोंडाईमध्ये, माहीत आहे. 9 वाजता काणकोणला बसलो, आरामशीर झोप आहे, माहीत आहे ना. तर त्याप्रमाणे
निद्रेचा सुख मध्ये भंग न पावता रस्ता तर बराच पार करता आला पाहिजे. अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल तो मार्ग मला सांगावा. मग एकदम लहान बालकासारखे बोलतात पण अर्जुन. असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते अर्जुनाला म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे आता होईल. कारण भगवंत तो हजार जबाबदारी, हजार नाही कोटी जबाबदारी, कोटी नाही कितीतरी, कुठल्याही मार्गाने त्याला समजून देता येईल. कारण सर्व मार्ग त्याच्याजवळ आहे. कारण तो एकमेव नियंता या सृष्टीचा. त्यानंतर पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तात्विक दृष्टीने विचार केला तर कर्म संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे. तात्विक दृष्टीने विचार केला तर कर्मयोग आणि कर्मसन्यास योग दोन्हीही मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे. ज्याप्रमाणे नाव म्हणजे जी होडी पुरुषाप्रमाणे जशी स्त्रियांना आणि बालकांनाही पाण्यातून तरून जाण्यास सोपे साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्यांना नेणत्यांना भवसागर तारून जाण्यासाठी हा निष्काम कर्मयोग सुलभ आहे. म्हणून त्यासाठी त्याने काय म्हटलं आहे, कर्मसन्यास करण्याऐवजी कर्मयोग करत चल, पण निष्काम कर्म, त्याची अपेक्षा ठेवू नको. जे काय घडतंय फळ, त्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत चल. सारासार विचार करून पाहिले असता निष्काम कर्मयोग फार सोपा आहे. त्याच्या आचरणाने कर्मसन्यासाचे फळ अनायास प्राप्त होते. याकरता तुला कर्मसन्यासाचे लक्षण सांगतो, मग हे दोन्ही मार्ग एकच आहे असे तू जाणशील. जो ओहून गेलेल्या गोष्टीची आठवण करीत नाही किंवा एखादी वस्तू प्राप्त जरी झाली तरी त्याचा आनंद मानत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो आणि हे पार्था, ज्याच्या अंतस्करणामध्ये मी आणि माझे याचे स्मरण देखील राहिले नसते, तो सदोदित संन्यासी आहे असे जाणावे. आम्ही आता तेच बोलत होतो, मी माझं हे काढून टाका. कारण हे जे कोण करतो तो परमेश्वर करतो, ईश्वर करतो. ही जर जाणीव राहिली तर त्या कर्मापासून जे जे काय तयार होतं त्याची बाधा आपल्याला होत नाही किंवा येत नाही किंवा आम्ही तिथे आसक्त होत नाही. ज्याच्या मनाची अशी अवस्था झाली त्याला विषयांची इच्छा सोडून जाते. मग विषय जे आहेत ते विषयांची जी इच्छा आहे ती त्याला सोडून जातात. कारण त्याच्यावर ते उपचार करू शकत नाही, त्याच्यावर ते आक्रमण करू शकत नाही. म्हणून त्याला सहज सुखाने अखंड मोक्ष प्राप्त होतो. अशी स्थिती असलेल्या माणसाला घर प्रपंच वगैरे काही त्यागावे लागत नाही, काही त्यागण्याची आवश्यकता नाही. प्रपंच घर जो काय आपलं समुदाय आहे प्रपंचाचा ते त्यागण्याची काही आवश्यकता नाही. फक्त एवढंच समजलं पाहिजे, मगाशी सांगितलं ज्याला आपण वर्म म्हणतो, की हे सर्व जे आहे ते ईश्वर करतोय, म्हणजे ईश्वर आहेत म्हणून सर्व काही होत आहे. एवढं जर ध्यानामध्ये ठेवलं तर कुठल्याच कर्मामध्ये आपल्याला आसक्ती राहणार नाही. अशी स्थिती असलेल्या माणसाला घर प्रपंच वगैरे काही त्यागावे लागत नाही. कारण मीपणाच्या अभिमानाने प्रपंचाचा स्वीकार करणारे त्याचे मन अंतःकरणापासून स्वभावतः निसंग झालेले असते. कुठला संग राहत नाही, त्याला निसंग राहत आहे मन. आणि निसंग मन झालं की मन हलकं राहतं. नाहीतर मनामध्ये कितीतरी जडत्व आहे, जडत्व आहे, जडत्व आहे. म्हणून ते डुबतंय या संसारामध्ये, या संसारूपी भवसागरामध्ये हे मन डुबतंय. आणि ज्यावेळी हेच मन जर निसंग झालं आणि हलकं झालं, सूक्ष्म झालं, तर याच संसारूपी भवसागरामध्ये ते तरंगणार, तरंगे. प्रज्वलित अग्नी विझून गेला तरी त्याची राखच शिल्लक राहते. ती राख कापसाने देखील धरून ठेवता येते. बघा, कारण राख आपण कुठलं तरी काष्ट घेतलं, जड असतं, पण त्याला अग्नी दिली त्या काष्टाला आणि त्याची राख झाली, काय झालं? रूपांतरित हलकं झालं. होतं ना? ही उदाहरणं देतात ते. ज्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प निर्माण होत नाही तो प्रपंचाच्या उपाधीत असून सुद्धा कर्मबंधनात सापडत नाही. ज्यावेळी मनातील कल्पनेचा त्याग होतो त्यावेळी संन्यास घडतो. आणि म्हणूनच कर्म संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलत सारखेच आहेत ते सांगितले.
एरवी तरी अर्जुना, जे विचाराने अज्ञानी आहेत ते ज्ञानयोग व कर्मयोग याचे स्वरूप कसे जाणू शकतील? पण अज्ञानाला हे कळू शकत नाही ना. म्हणून त्यासाठी थोडंसं भक्ती मार्ग, नामस्मरण, संकीर्तन करून आपल्यामध्ये ज्ञान वाढवावं लागतं. आणि तेव्हाच हे मग आपल्याला हळूहळू स्वतःलाच कळतंय. जे स्वभावतःच अज्ञानी असतात म्हणून ते हे दोन योग भिन्न फल देणारे आहेत असे म्हणतात. म्हणून त्यांना वाटतंय की कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन वेगवेगळी, कर्मसन्यास योग वेगवेगळी फलं देणारे असे म्हणतात. एरवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश काही वेगळा असतो काय? नाही ना. प्रकाश हा प्रकाश आहे. तो कुठला पेट्रोलचा दिवा लावला काय किंवा आणखी कुठला दिवा लावला काय? प्रकाश हा प्रकाश आहे ना. प्रकाश प्रकाश आहे. परंतु दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाच्या साधनेने ज्याने परब्रह्माचा अनुभव घेतला आहे ते लोक फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्गांना एकच मानतात. मग ज्याप्रमाणे आपण बरेच जण म्हणतात हठयोगी, राजयोगी, मंत्रयोगी, आणखी गुणयोगी, आणखी गुणयोगी, आणि आम्ही काय भक्तियोगी, आम्ही श्रेष्ठ, बाकीचे अश्रेष्ठ. पण भगवंताने तिथे एक दरवाजा ठेवलेला आहे. कारण हे सर्व एका प्रांगणामध्ये येतात. पण ज्यावेळी त्यांच्यातला जो कोण श्रेष्ठ आहे तोच ते गर्भधार उतरून त्या प्रत्यक्ष भगवंतापर्यंत जाऊ शकतो. नाहीतर बाकीचे तिथेच थांबतात. ते मग भक्तियोगी असू द्या, कर्मयोगी असू द्या, ज्ञानयोगी असू द्या किंवा हठयोगी असू द्या, ही नावं इथपर्यंत. कारण तिथे कुठलीच उपाधी लागत नाही. तिथे तो एकमेव खरा भक्त बनून जात असतो आणि भगवंताला तो बसतो. तर हे महाद्वार कुठं आहेत? आपल्या देवळामध्ये सर्व दरवाजे बनवले पण तिथे कोणी जातो आणि जावं लागतं पूजा करण्यासाठी. पण आपल्या या शरीररूपी मंदिरामध्ये ते महाद्वार कुठं आहे? या महाद्वारातून कोणी जाऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये अशा प्रकारची ज्ञानशक्ती येत नाही तोपर्यंत त्या महाद्वारातून त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. ते म्हणजे ही भ्रुकुटी आहे. याला हृदय ग्रंथी, हृदयाचं द्वार आहे. हे भगवंताचं जे आपण गर्भद्वार आहे हे गर्भद्वार आहे. म्हणून बाकीचं सर्व कर्म हे खाली होत असतं. कारण हे विशेष आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला अभ्यास केल्यानंतर, सद्गुरूच्या चरणी गेल्यानंतर हे समजलं जातं. आणि जर आपण त्याप्रमाणे जर केलं तर तिथून मग आपण पार होऊन त्या भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. कारण ती भगवंत शक्ती आपल्या या अंतरामध्ये म्हणजे आपल्या या शरीरामध्येच आहे असं सांगितलेलं आहे. तर 5व्या श्लोकामध्ये जात असताना आपण भगवंत काय सांगतात ते ऐकूया. ज्ञानेश्वर माऊलीने चांगल्या प्रकारे याच्यामध्ये प्रबोधन केलेलं आहे. ज्ञाननिष्ठ कर्म संन्यासांना जे मोक्षरूपी फल प्राप्त होते ते निष्काम कर्मयोगाचे आचरण करणाऱ्यालाही प्राप्त होते. म्हणून ज्ञाननिष्ठ कर्म संन्यास आणि निष्काम कर्मयोग हे एकच आहे असे जाणणारा हा खरा ज्ञानी होईल. तोच खरा योगी आहे. 6व्या अध्यायामध्ये ते सांगतात, 6व्या श्लोकामध्ये, हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाखेरीज संन्यास घेणे म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांना होणाऱ्या सर्व कर्माच्या कर्तेपणाचा त्याग प्राप्त करणे. आणि हे कठीण आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे कठीण आहे, बरंच कठीण आहे. संन्यास जे आहेत, ज्याप्रमाणे आपल्या ठिकाणी 4 आश्रम सांगितलेले आहेत. तर 4 आश्रमातला पहिला जो आश्रम आहे तो कुठला आहे? ब्रह्मचर्य आश्रम, त्यानंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्याश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये सर्वच जण जन्माला येतात. पण हे मधले जे 2 आश्रम आहेत, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम, याचं उल्लंघन करून ते पुढे जातात संन्याश्रमामध्ये. पण ते जाणं बरं कठीण आहे. नुसता वेश घातल्यामुळे होऊ शकत नाही. म्हणून काल सुद्धा आम्ही साधूबद्दल बोलत असताना सांगितलं की ज्याने हे 6 चांगल्या प्रकारे धुवून वापरले तेच साधू बनले. काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे षडरूप जे आहे, ज्याने स्वच्छ धुतले ते पाहिजे आपल्याला. त्याची गरज आहे शरीरामध्ये. त्याशिवाय शरीराची हालचाल किंवा शरीराची जी काय व्यापार आहे तो चालू शकत नाही. त्यासाठी त्याची आवश्यकता आहे. पण ते स्वच्छ धुतले पाहिजेत आणि वापरले पाहिजे, त्याला साधू म्हटले. त्याचप्रमाणे इथं सुद्धा ते आहे. म्हणून ते काय म्हणतात? मन, इंद्रिय व शरीर यांना होणाऱ्या सर्व कर्माचा कर्तेपणाचा त्याग करणे हे कठीण आहे. म्हणून ईश्वराच्या स्वरूपाचे सदैव
मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रह्माला त्वरित प्राप्त करून घेतो. पण त्यासाठी आपल्यासाठी काय सांगितलंय, तर संन्यासी बनण्याची गरज नाहीये. तर आपण सर्व कर्म करत असताना, या संसाराचा आनंद उपभोगत असताना, बायको मुलं जी जी काय आपले आहे त्यांच्याबरोबर राहत असताना सुद्धा हे जे काय कर्म करतो, हळूहळू ज्ञानाच्या या दृष्टीने या कर्मफळाचा त्याग करत चला किंवा निष्काम कर्म करत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या परब्रह्माची प्राप्ती होईल. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानयोगापासून जे फल प्राप्त होते तेच कर्मयोगापासून होते. म्हणून या दोघांची अशा प्रकारे सहजच एकरूपता आहे. असे पहा की आकाश आणि पोकळी यांचा भेद नाही. आकाश आणि पोकळी, आकाश म्हणजे काय, चप्पर वर गेलो तर काय सापडेल का आपल्याला? आकाशच आकाश, आकाशच आकाश, महाकाश 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 महाकाश, काही वेगळं छप्पर सापडलं नाही. पण ती पोकळी, तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्यामध्ये भेद नाही. हे ज्यांना पटलेले असते, ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्यामध्ये काही भिन्न भाव नाही हे जाणले, त्याला ह्या जगतामध्ये ज्ञान सूर्याचा प्रकाश दिसतो आणि त्याला आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून त्यासाठी आपले अर्जुन भगवंताला म्हणतात की भगवंता, आता या डोळ्याने काय पाहावे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. कारण हे सुख मला आता भेटते तुझ्यामुळे.